आज या सुंदर ठिकाणी जाण्यासाठी आमचा प्रवास सुरू झाला सकाळी 7:30 वाजता. आरेवारे समुद्रातल्या फेसाळत्या लाटा बघत आम्ही पोहोचलो मालगुणमधल्या हॉटेल वैभवमध्ये, जिथे हा नाचणीचा तुपातला लाडू आणि इथली खासियत म्हणजे आंबोळी मिसळ खाल्ली. मग गावातल्याच या पाखाडीने खाली आलो आणि पोहोचलो मंदिराजवळ. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या ओढ्यावर बसून निसर्गाचा आस्वाद घेतला. इथलं पाणी इतकं स्वच्छ होतं की त्याचा रंग निळसर दिसत होता. मग काही फोटोज काढून दुबळेश्वराच्या मंदिरात आलो. दर्शन घेऊन झाल्यानंतर काही वेळ इथेच थांबून माझ्या उच्च शिक्षित मित्रांसोबत गप्पा मारल्या, ज्यांनी फक्त पैशाला प्राधान्य न देता जीवनशैलीच्या माध्यमातून मानसिक आणि शारीरिक आरोग्याला सुद्धा महत्त्व दिलंय. अशा गप्पा या फक्त गप्पा नसतात, तर त्यात एक प्रकारचं शहाणपण असतं, वैचारिक देवाणघेवाण असते, जी आपलं जगणं समृद्ध करत असते. कधी प्रश्न विचारून तर कधी त्या प्रश्नांची उत्तर देऊन.